तुम्हाला सगळे मंत्र येतात, तुम्ही पूजा सांगा. म्हणलं मी पूजा सांगेन, पण सोवळं नेसून बसलास तर. 5-6 वर्षापूर्वीच तो म्हणला बुवा येत नाही. म्हटलं मी नेसवतो तुला सोवळं. आणि सोवळं नेसून त्यानं पूजा केली. त्याला स्वतःच ती पूजा इतकी आवडली, आज म्हणलं आयुष्यात गणपतीची पूजा केल्यासारखं वाटलं. त्यानं ते सगळं रेकॉर्डिंग युट्यूबवर टाकून दिलं स्वतःच्या. छान दिसतं सोवळं. आणि महत्वाचं सांगतो, सोवळं नेसून सतरंजीवरनं फिरू नका. सोवळं नेसतात माणसानं जाऊन येतो म्हणतात. अरे मला सांगायचा मुद्दा, नवीन आणि जुनं याचा छान समन्वय जीवनात करा. आणि मग बघा, एक वेळ अशी येईल की सगळं जग भारताकडे येईल की तुम्ही आमचे सद्गुरू व्हा, तुम्ही आमचे सद्गुरू व्हा हे सांगायला सगळं जग येईल. प्रल्हाद सांगतो, देवा तुम्ही सर्वत्र आहात, सदा आहात, सम आहात, माझ्या वडिलांचा उद्धार करा. वडील म्हणाले, माझे जरी वाईट होते तरी तुम्ही त्यांचा अनुमान करू नका, त्यांचा उद्धार करा. भगवान म्हणले की अरे काळजी करू नकोस, तुझा जन्म हाच त्यांचा उद्धार आहे, तुझ्या करता काहीतरी मागून घे. पुन्हा तोच मुद्दा. प्रल्हाद म्हणला नको मला काही, काहीतरी मागून घे, काहीतरी मागून घे. मग म्हणाला देवा देणार आहात का? म्हणले देणार निश्चित, तू माग फक्त. देवा एकच द्या. या जगातल्या सगळ्यांचं कल्याण करा. कल्याण करी देवराया जनहित विपरी, कल्याण करी देवराया जनहित विपरी, कल्याण करी देवराया. तळमळ तळमळ होतची आहे, तळमळ तळमळ होतची आहे, हे जन हाती धरी, हे जन हाती धरी, कल्याण करी देवराया जनहित विपरी, कल्याण करी देवराया. देवा सगळ्यांचं कल्याण कर, एवढीच तळमळ आहे मला. सगळ्या संतांना समाजाच्या कल्याणाची तळमळ आहे बघा, स्वतःच नाही. स्वतःला काही नको, त्यांना स्वतःच कल्याण करून घेतलंय त्यांनी, पण ऐहिक काही नको त्यांना. ज्ञानोबा म्हणले का कधी आळंदीत एक 1 BHK तरी बारीक वाजवायचं, 1 BHK तरी मला आळंदीत घेऊन द्यावं, आम्ही तसे चौघत असतो. म्हणले का कधी? समर्थ म्हणले का कधी काय राव एवढा मी समाजाकरता काम केलं? एखादा राजवाडा बांधून द्या म्हणले कधी? जगाचं कल्याण. स्वतः दास डोंगरी राहतो, डोंगरातल्या एखाद्या गळीत राहिले आयुष्यभर. भगवान म्हणले अरे जगात अपराधी लोक किती आहेत, त्यांचं कसं काय कल्याण करणार? त्यांना शिक्षा नको द्यायला? प्रल्हाद सांगतो अपराधी जन सुखतची गेले, अपराधी जन सुखतची गेले, तुझा तुझी सावरी, तुझा तुझी सावरी, कल्याण करी देवराया जनहित विपरी, कल्याण करी देवराया. देवा सगळ्यांचं कल्याण करा. भगवान म्हणले अरे सगळ्यांचं पाप काय करू मी? कोणी इतके पापी असतात की त्यांचं काय करायचा प्रश्न पडतो.
इतकं पाप केलेलं असतं. ते म्हणाले त्याच्यावर एक उपाय आहे, त्यांचं पाप माफ करा नाही सांगत आहे, त्यांचं सगळं पाप माझ्या खात्यावर जमा करा, मी ते भोगतो आणि सगळ्यांचं कल्याण करा. हे कोण बोलतंय? 7 वर्षाचा प्रल्हाद बोलतोय. परमार्थातली परिपक्व दशा जर आपल्याला तपासायची असेल आपली स्वतःची, तर एवढाच विचार करा की या जगातल्या सगळ्यांचं कल्याण व्हावं असं आपल्याला वाटतं का? ह्याच्यावर टिंगलटवाली करणारे डायलॉग आहेत का? रिक्षावर लिहिलेले असतात, देवा सगळ्यांचं कल्याण कर पण सुरुवात माझ्यापासून कर. हा म्हणतो ते सगळं पाप माझ्या खात्यावर जमा करा. भगवान म्हणले वेळ लागलाय काय, नरकात जायचंय काय तुला? तो म्हणला नरकात जाईन की, तुम्ही पाठवाल तिथं जायला तयार आहे, जाईन नरकात. अरे नरक म्हणजे काही गंमत नाही, फार त्रास असतो तिथं, मीच निर्माण केला नरक. तो म्हणला देवा पण माझ्याजवळ अशी जादूची कांडी आहे की मी नरकात गेलो की त्याचा स्वर्ग करीन. भगवान म्हणले आता फारच शहाणपणा दाखवायला लागला बुवा तू, तुला कुणी जादू शिकवली? म्हणले माझ्या गुरुजींनी. त्यांना कुणी शिकवली? तुम्ही. अरे मी कुणाला? नारदांना. एकदा नाही का म्हणला तुम्ही, नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयैरवौ मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा, असं म्हणलात की नाही तुम्ही? नारदा मी एक वेळ वैकुंठात मिळणार नाही, वैकुंठाचा पत्ता देतो पण पत्त्यावर कधीच नसतो. पत्ता नाही म्हणतात ना. माऊली म्हणाली एक वेळ भानुबिंबीही न दिसे. त्रैवर्णिक लोक संध्या करतात 3 त्रिकाळ, त्यावेळेला अर्घ्य घ्यायला भगवंत स्वतः सूर्याच्या ठिकाणी येतो असं म्हणतात. भगवान म्हणले हल्ली कुणी संध्या करतच नाही, त्यामुळे मला हेलपाटा होतो. त्यांचे मानस उमरडोनायचं आहे असं म्हणलाय की नाही? ते म्हणले हो. परी तया पाशी पांडवा हार पला दिवसावा जेथ नाम घोष बरवा करीती माझा. तुमचं नाम सुरू झालं की तुम्ही येता की नाही तिथं? गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे ना, जिथे नाम तिथे माझे प्राण. आणि त्यांचे प्राण म्हणजे रामचंद्र. या मुद्द्याचा विचारच करा. जिथं नामस्मरण सुरू आहे प्रेमाने, तिथं काही माणसं नाम घेतात म्हणजे असलेलं पळून जाईल तिथनं. जय राम जय राम जय जय राम. कारण श्लोक असाच आहे की मद भक्ता यत्र गायंती, माझे भक्त जिथं प्रेमानं माझं गुणगान करतात म्हणजे नाम घेतात, चर्चा करतात. त्याची चर्चा हे बुद्धीनं केलेलं गायन आहे, नाम हे वाणीनं केलेलं गायन आहे. प्रत्यक्षात संगीत त्यात असेल तर फार उत्तम. दुधात साखर, दूध आधी चांगलंच असतं, त्यात साखर घातली की अजून चव चांगली. त्यात केशर, त्यात जायफळ, बोर्नविटा नको. एक म्हणले बोर्नविटा नाही, नुसत्याच विटा घाला. असं जिथे एवढं प्रेम ओतता येईल त्याच्या नामात तिथं तुम्ही येता की नाही? भगवान म्हणले येतो, निश्चित आहे. मग देवात सांगा मी नरकात गेलो, फक्त मला एक परवानगी द्या, एवढी झांज घेऊन जायला परवानगी द्या नरकात. मी तिथं गेलो की नामस्मरण सुरू करणार. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. हो, मग मला सांगा नाम सुरू केल्याबरोबर तुम्हाला तिथं यावं लागेल की नाही? ते म्हणले कायद्याप्रमाणे यावं लागेल. म्हणले तुम्ही येणार म्हणल्यावर नरक नरक राहील का? मंत्री साधा येणार असेल तर रस्ते स्वच्छ होतात की नाही? वर्षानुवर्ष खितपत पडलेले रस्ते. मंत्र्याच्या मुलीचं जर लग्न असेल
ऑर्डर नाही, काही टेंडर भरणं नाही, काही नाही, डायरेक्ट डांबर. माणूस असा डांबरट आहे की त्यानं सगळे रस्ते पण डांबरी करून टाकले. मग साधा मुद्दा आहे, साधा मंत्री जर एवढा असेल तर जगाचं पालन पोषण करणारा जो आहे तो येणार म्हणल्यावर नरकाचे सगळं स्वच्छता करायला लागेल की नाही आम्हाला? म्हणले अर्थात. फुलं वगैरे सजावट करायला लागेल की नाही? म्हणले अर्थात. पण तुम्ही येणार म्हणले मग नरकाचा स्वर्ग व्हायला वेळ लागेल का? ते म्हणले प्रल्हादा मला जिंकलंस तू. भक्ताला काय कॉन्फिडन्स असतो विचार करा. भक्त नरकाला घाबरत नाही. भक्त म्हणतो मी जिथं जाईन तिथं स्वर्ग निर्माण करीन. हे प्रल्हादाच्या सांगण्याचं वर्म आहे. आपण साधारणतः बाह्य परिस्थितीनं घाबरून जातो. बापरे आता कसं काय करायचं, आम्ही नाही अवजड उद्योग खातं आम्ही स्वीकारणार, अवजड खातं. अरे मी ज्या खात्यात जाईन ते खातं असं करीन की तिथलं खाणं आधी बंद करीन. नावं पण कशी दिलीत, खाते, अमुक खाते, रेव्हेन्यू खाते, आणि ड्रेस सुद्धा त्यांचे खात नसतील तर खाकी. आता बदलायला पाहिजे हे सगळं, क्योंकि अच्छे दिन आने वाले हैं. श्रोते हो, हे सगळं मी एवढ्या करता आपल्या समोर ठेवतोय. प्रल्हादाचा कॉन्फिडन्स बघा, काय कॉन्फिडन्स. मी जाईन तिथं चांगलं निर्माण करीन, आणि तेवढी कॉन्फिडन्स. आणि दैत्याचा मुलगा आहे तो, विशेष म्हणजे असं नाही की बुवा फार पवित्र वगैरे, असं काही नाही. दैत्य आहे त्याचा पिता. आणि या पद्धतीने हा सांगत राहिला. भगवान डोलत राहिले. भगवान म्हणले आता मला अंतर्धान पाहू दे, कारण मला बरंच काय काय होऊन यायचंय. मत्स्य व्हायचंय, अजून मला अजून वामन व्हायचंय, बरेच अजून मला पार्ट करायचे, अनेक चित्रपट अजून माझे रिलीज व्हायचे. चित्रपटात काम केलेलं काम लक्षात घ्याल, अभिनय. एका चित्रपटात तो राम झाला, दुसऱ्या चित्रपटात तो कृष्ण झाला, एकात मत्स्य झाला, एकात वराह झाला, एकात कूर्म झाला, एकात मोहिनी झाला, एकात दत्तात्रय. सगळे चित्रपटात. आणि काही काही चित्रपट सारखे चालतात ना, अजून सुद्धा शोले लागला ना की चालतो. तसा दत्तात्रय चित्रपट आहे, अजूनही ते आहेत. भक्तीचं आणि परमार्थातल्या कन्सेप्टचं असं टेन्शन घेऊ नका कोणी. आता इथून समजा स्टँड पर्यंत डोक्यावर ओझं दिलंय, घेऊन जायचंय, कसं काय नेऊ, असं नाहीये. अगदी रिलॅक्स, अगदी मनमोकळेपणानं ही कथा ऐकूया. आणि यानंतर 7वा स्कंद समाप्त होतो. शेवटी काही कथा आलेल्या आहेत, 1-2 वाक्यात सांगतो फक्त. 7व्या स्कंदातला 8वा अध्याय हा नरसिंह अवतार. त्यानंतर प्रल्हाद स्तुती. 10वा अध्याय त्रिपुरासुराचा भगवान शंकराने जो वध केला भगवान महाविष्णूंच्या मार्गदर्शनानं, तो. 11वा अध्याय जो आहे ना 7व्या स्कंदातला, फक्त स्त्रियांना उपदेश आहे. स्त्रियांचं जीवन कसं असावं थोडक्यात सांगतो. स्त्रीचा देह धारण केला की त्या जीवावर जबाबदाऱ्या दुप्पट येतात. एखादी मुलगी चांगली निघाली ना की ती 2 कुळांचा उद्धार करते. मुलगा चांगला निघाला तर तो फक्त एका कुळाचा उद्धार करतो, सज्जन असेल. पण स्त्री आपलं माहेरही उजवते आणि आपलं सासरही उजवते, कल्याण करते ती दोन्ही कुळांचं. म्हणून स्त्री होणं ही सोपी गोष्ट नाहीये. पूर्ण निसर्गाला नवीन निसर्ग निर्माण करण्याची व्यवस्था भगवंतानी ज्या देहात ठेवली तो देह स्त्रीचा आहे. पुरुषाला फक्त निमित्त केलाय. पुरुषाच्या पोटात 9 महिने बाळ राहत नाही, ते स्त्रीच्या पोटात राहत. याच्यावरून विचार करा. नवीन सगळं विश्व निर्माण करण्याचं सामर्थ्य ज्या देहात आहे त्या देहाच्या जबाबदाऱ्या पण तेवढ्या आहेत. हे शुकदेवांनी सांगितलं. त्यानंतर 4 आश्रम जे आहेत, ब्रह्मचर्य, गार्हस्थ,
वानप्रस्थ आणि संन्यास या आश्रमांची जबाबदारी, आश्रमांची कर्तव्य. ब्रह्मचर्याश्रम म्हणजे शिक्षण. ब्रह्मचर्याश्रमात शिक्षण आणि व्यायाम दोन महत्वाच्या गोष्टी. चांगल्या गोष्टींच्या धारणा ब्रह्मचर्याश्रमात करायच्या, त्या पुढे आयुष्यभर पुरतात. जी मुलं लहानपणी ठरवतात आम्ही उत्तम होणार, ती होतात उत्तम. 25 वर्षापर्यंतच आपण आपलं करिअर करत असतो. शिवाजी महाराज 12व्या वर्षी पुण्याला पोहोचले आणि तिथे 8 मंत्री होते शहाजी महाराजांचे, अष्टप्रधान 8 जण होते. जेव्हा राजा हा 12 वर्षाचा मुलगा घोड्यावरून खाली उतरला, खूप लवाजमा होता त्याच्यावर, सोनोपंत डबीर होते बरोबर, तेव्हा कमरेमध्ये वाकून मुजरा करीत दादोजी कोंडदेवाने विचारलं, शिवबा आपल्या वडिलांना 12व्या वर्षी सोडून, बंगलोर प्रांती सोडून तुम्ही पुणे येथं काय येणं केलं? आणि 12 वर्षाच्या पोरानं सांगितलं, दादोजी मला राजा व्हायचंय. आता 30 वर्षाच्या पोराला विचारा, काय अजून ठरायचंय? काय म्हणते आई बघूया. करिअर. तुला म्हटलं कॅरिअरवर घालायची वेळ आली. आता 30 वर्षाचं झालंस तरी अजून ठरवणार तुझं. बोललं की राग येतो म्हणून मी कधी बोलत नाही बघा, प्रवचनात मात्र सोडत नाही. हे ब्रह्मचर्याश्रमात सांगितलं. लहान मुलांचं ठरलेलं पाहिजे मी हे होणार आणि होऊन दाखवायचं. आणि थोडी जबाबदारी आयांची आहे बरं का. म्हणून भागवताला या सगळ्यांनी मी म्हणतोय ना, सगळ्यांच्या मध्ये हा स्पार्क असतो असं नाही, पण भागवतातला स्पार्क घेऊन आपण घरी जाऊ शकता आणि सांगू शकता मुलांना, मी असं असं ऐकलं, मला असं वाटतंय की तुम्ही असं करावं. त्यांच्यावरती जबरदस्ती करा असं मला सांगायचं नाहीये, पण त्यांना मार्ग तर अफाट ताकद आहे या मुलांच्या मध्ये, अफाट ताकद. वाटेल ते करू शकतात ही मुलं. एक मनुष्य उठला ना अख्खा भारत वाकवून दाखवला की नाही त्यांनी. एक मनुष्य. त्याचं कारण लहानपणी भरली होती ती सगळी एनर्जी. लवकर उठलं पाहिजे, कपडे धुतले पाहिजे, नामुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे. एकही व्यसन नाही असा पंतप्रधान मिळालाय आपल्याला. एक निर्व्यसनी मिळतो मनुष्य, निरनिराळी व्यसन असलेला. कुणाला याचं श्रेय जातं? बरचसं श्रेय होतं. मनुष्य मोठाच आहे, पण ज्याने संस्कार केले. आणि हा प्रत्येक मनुष्य नरेंद्र मोदी आहे. उदाहरण मी त्यांचं घेतोय. प्रत्येक त्यांच्यापेक्षा मोठे व्हाल तुम्ही. हे पोरगं बसलंय ना, त्याच्यापेक्षाही मोठं होऊ शकते, पण जबाबदारी आई वडिलांची. आपण मुलांना सांगतो, बाळा तू अंधारात नाही येताना राम 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 म्हणते बरं का, भीती वाटली तर. भीती कसली वाटतेय? समोर भूत दिसलं तर त्या पेकटात लाच घाल. हे पोरांना शिकवलं पाहिजे. आणि त्याकरता आपण तसं असलं पाहिजे. तर बायको म्हणली घरातलं पाणी संपलंय, बाहेर जा हात धुवायला. तो म्हणला तू चल बाहेर, रात्र आहे. गृहस्थ धर्म 3 आश्रम ज्याच्यावर अवलंबून आहेत तो गृहस्थ आश्रम आहे. ब्रह्मचारी शिकतात ते गृहस्थांनी दिलेल्या दान धर्मावर. वानप्रस्थ वृद्धाश्रम चालतात ते तुम्ही आम्ही दिलेल्या धनावर. आणि संन्यासी लोक जगतात ते तुम्ही आम्ही केलेल्या दान धर्मावर. म्हणून गृहस्थ आश्रम म्हणजे फक्त एन्जॉय नाही, एन्जॉय करायचंय बरं का. छान मस्त खा, मस्त प्या. अजिबात जीवनात असं करू नका. जे लोक तरुणपणी असं करतात ना, ते म्हातारपणी असं करतात. हा विषय आपण कालिया मर्दनाच्या वेळेला बघणार आहोत, त्यामुळे आता मी त्याला वेळ देत नाही. पण त्याच्याबरोबर महत्वाची गोष्ट 3 आश्रमांची जबाबदारी गृहस्थ धर्मावर आहे हे सांगितलं शुकदेवांनी. वानप्रस्थ म्हणजे जगाशी जी गाठ आहे ना, ती सोडायला सुरुवात करायची. हा माझा, तो माझा, तो माझा, तो माझा, तो माझा. इतक्या वस्तू साठवून ठेवतो मनुष्य. म्हणजे आमच्या गुरुजींनी सांगितलं, ते म्हणाले कान तुटलेल्या कपापासून हात तुटलेल्या खुर्चीपर्यंत सगळं माळ्यावर भरून ठेवतो. वानप्रस्थात हळूहळू सोडायचंय. आणि संन्यास म्हणजे सोडण्याची तयारी वानप्रस्थात. आणि संन्यासाचा अर्थ प्रत्यक्ष सोडणे. बस मी आणि माझेपण विसरले जयाचे अंतःकरण, संन्यासी तया म्हणती जाण धनंजया. तो संन्यासी आहे. हे 4 आश्रम सांगितले. पुढे सांगितलं साधक आणि सिद्धांचे धर्म काय आहेत. त्यानंतर गृहस्थ धर्माचा वेगळा परत उपदेश आला. आणि मोक्ष धर्म सांगून 15व्या अध्यायात 7वा स्कंद समाप्त होतो.
गोपाल कृष्ण भगवान की. थोडं नाम घेऊया आणि पुढच्या गोड अशा कथानकाकडे जाऊया. मस्त बसा, खणखणीत टाळी वाजवा आणि खणखणीत नाम घ्या. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. आठव्या स्कंदाची सुरुवात 4 मनूंचं वर्णन आलं. मनू याचा अर्थ मानवाकरता ज्यांनी आदर्श ठेवला असे, ज्यांच्यापासून मनुष्य निर्माण झाला असे. आदर्श पुरुष त्यांना मनू म्हटलं. मनूचे कालच बोललोय, मनूचे म्हणून मानव, मॅन. असे एकूण 14 मनू आहेत, 14 आदर्श आहेत. यांची कथा आली आणि यानंतर शुकदेवानी अतिशय सुरेख अशी कथा सांगितली. आणि ती म्हणजे भगवंताची कृपा कशी असीम असते. देवाच्या कृपेला सीमा नाही. आपल्या काही देण्याला सीमा आहे. आपण जास्तीत जास्त अमुक अमुक देऊ, पण देव काय देईल. आणि याकरता कथा आली गजेंद्र मोक्षाची. माझे गुरुजी फार सुंदर आख्यान सांगायचे घागबुवा गजेंद्र मोक्षाचं. आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल बुवांकडून, म्हणून मी सगळं आख्यान सांगणार नाहीये. थोडक्यात मी त्याचा शेवटचा भाग सांगतो. प्रत्यक्षात गजेंद्र जो आहे हा गेल्या जन्मी इंद्रद्युम्न नावाचा राजा होता.
एकदा तो ध्यान लावून बसला होता आणि अगस्तीने त्याला हाक मारली, त्यांनी डोळे उघडले नाहीत कारण त्याला ऐकूच गेलं नाही. तेव्हा अगस्तींनी त्याला शाप दिला, सगळं चांगलं चाललंय म्हणून मस्ती आली तुला, मस्तवाल असा हत्ती होशील. नंतर तो जागा झाला, त्यांनी नमस्कार केला. ते म्हणले मग तर खूप संतापले, आता नमस्कार करतो शाप दिल्यावर. तो म्हणाला महाराज तुम्ही मला शाप दिलात, का दिलात? तुमचा शाप कल्याणच करणार. राजा अगदी क्लिअर आहे, सज्जनांचा शाप हा कल्याण करतो, शाप सुद्धा कल्याण करतो आणि दुर्जनांचा आशीर्वाद सुद्धा अकल्याण करतो. कोण देतो याला महत्व आहे हो. पेढा फेकून मारला, दुसऱ्याने नेमका हा केला होता, तो काय कडू लागणार का पेढा? पण ब्लेड सहज पडलं वरनं उभं, सहज पडला असं होत ब्लेड, कापेल की नाही? म्हणून वेग काय आहे त्याचा यापेक्षा वस्तू काय हा महत्वाचा मुद्दा आहे. कुणाचा आहे? अगस्तींचा. शाप असो आशीर्वाद असो कल्याण आहे. हे राजाची कन्सेप्ट क्लिअर आहे. एका घरात श्राद्ध चाललं होतं, ब्राह्मणांची जेवणं झाली, सगळ्यांची जेवणं होत आली, इतक्या दारात भिकारी आला. बाईने विचार केला, आता भरपूर स्वयंपाक केला होता श्राद्धाचा, 2 पत्रावळी घेतल्या, भरपूर भात, काळा भात म्हणजे मसाले भात, त्यानंतर वडे, लाडू असतात त्या दिवशी रव्याचे, ते आळवाच्या मोठ्या मोठ्या चांगल्या वड्या, वरण घातलं, त्याच्यात आमसुलाची चटणी घातली, लोणचं, सगळं भरून त्याला दिलं. तो म्हणला वा 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 काकू किती छान, देव करून तुमच्याकडे असे सण वारंवार घडवतो. दुर्जनानं दिलेला आशीर्वाद सुद्धा शाप असतो. अगस्तींनी मला एका परवा द्वारकेलाच प्रश्न विचारला, मला काही कळतंय अशा अर्थानं नाही, मी चिंतन करून सांगते. आपल्याला चिंतन करायचं आपल्याला प्रत्येकाला हक्क आहे. ते म्हणले बुवा हे ऋषी मुनी दुर्वास, अगस्ती, विश्वामित्र हे काय म्हणले शापाशापीच असायची काहींची, चिडले. ऋषी कसले म्हणले मग ते संता पाहिजे तर? प्रश्न चांगला आहे, पण तो अर्ध्या ज्ञानानं विचारलेला आहे. हे ऋषी होते ज्ञान आहे आपल्याला, हे साक्षात्कारी महापुरुष होते हे ज्ञान आहे, पुढचं ज्ञान नाही आम्हाला. मग ते संत व्हायचे का? त्याच्यावर उत्तर असं आहे, संतांच्या चित्तात आलेला क्रोध ही त्यांची पुण्याई वापरून समोरच्याचं कल्याण करायकरता देवानं वापरलेली व्यवस्था आहे. कळलं का? त्यांची पुण्याई वापरली देवानी आणि समोरच्याचं कल्याण केलं. ज्याला बघा ना, ऋषींनी शाप दिला ना कल्याण झालं, असं एक तरी उदाहरण आहे का? एक उदाहरण सांगा मला. काही काळ त्याचा कठीण केला असेल. उदाहरणार्थ नारदांनी त्या नलकुबेरांना शाप दिला होता की तुम्हाला कळत नाही. नारद आले तरी सुद्धा ते दोघं नग्न आंघोळ करत होते स्वर्गात. नारद आलेत बुवा, वस्त्र नेसावीत, निर्धास बिंदास. नारद म्हणाले नग्न माझ्या समोर आंघोळ करताय तुम्ही, तुम्हाला मी शाप देतो की तुम्ही वृक्ष व्हाल. वृक्षाला कधी वस्त्रच नेसता येत नाही. ते घाबरले, महाराज आम्हाला क्षमा करा. ठीक आहे म्हणे, गोपालकृष्ण तुमचा उद्धार करील. म्हणून कृष्णांच्या दारात यमलार्जुनाचे 2 वृक्ष झालेत ना, ते नलकुबेर आहेत, नारदांच्या शापाने झाले. मग काय अकल्याण झालं का कल्याण झालं? काय म्हणाल तुम्ही? ही कन्सेप्ट आपली क्लिअर पाहिजे की अगस्तींनी शाप दिला, पण त्यानंतर उत्शापही दिला. अगस्तींना त्यांनी सांगितलं, महाराज मी ध्यान लावून बसलो होतो. ते म्हणाले खरं बोलतोयस? म्हणले मी कशाला, तुम्हीच बघा ना, तुमचा आणि माझा मोबाईल जरी वेगवेगळ्या कंपनीचा असला तरी नेटवर्क एकाच कंपनीचा आहे. कळलं का म्हणाले? नाही, त्यांचा सॅमसंग, यांचा नोकियो, पण आता आयडियाच, नेटवर्क एकच. तसा हा क्षत्रिय, हा ब्राह्मण, पण आज आत्मा एकच. त्यांचे मोबाईल वेगळ्या कंपनीचे आहेत, त्यामुळे त्या फीचर्स वेगळे आहेत. काय कमी जास्त त्याचा युटिलायझेशन वेगळं आहे थोडंफार. युजर्स फ्रेंडली आहे जरा नोकिया. आता सॅमसंग झालाय म्हणला, श्यामसंग असं तिचं नाव घेतलं, श्यामसंग. आणि नोकिया करून सुद्धा नोकिया.
ही स्थिती आपल्याला प्राप्त करायची आहे. आपण जेवायचं आणि उपासाचं श्रेयस. नाम घेता ग्रासो ग्रासी तो नर जेवुनी उपवासी नो किया. आणि त्याकरता श्यामसंग दोन्ही असावेत पण आपल्याजवळ. गंमत जरा. शाप देतो म्हणाले तुला जा. आता तो म्हणला माझं ध्यान लागलं होतं आणि त्याने पाहिलं, त्याने डोळे मिटून खरंच हा कनेक्ट होता का, म्हणून मला एंगेज लागत होता का. आणि त्यांना कळलं खरंच हा कनेक्ट होता त्यावेळेला भगवंताशी, म्हणजे ध्यान लागलं होतं त्याचं. ते म्हणले आता दिलेला शाप काही परत घेता येत नाही, कारण ऋषी जे बोलतो ना त्याच्या पाठीमागं पंचमहाभूत धावतात. एकदा वाणीतून शब्द यायचा अवकाश आहे. मी असं बोललोच नव्हतो, रेकॉर्ड मधनं शब्द काढून टाका, माझ्या शब्दांचा विपर्यास केला गेला, याची माकडपणा नसतो तिथे. ऋषींच्या वाणीला म्हणून ते विचार करून बोलतात. अहो ऋषींच्या मुखातनं आलेल्या श्रुती आहेत, वेद आहेत. मला असं म्हणायचं नव्हतं रेकॉर्ड मधनं काढून टाका, ते काही लोकसभा नव्हे. ऋषी म्हणले दिलेला शाप परत नाही घेता येणार, आता दुरुस्त करता येईल मात्र. म्हणून तू गजेंद्र होशील, हत्ती होशील, पण हत्तीच्या देहातही भगवंत सगळे नियम बाजूला ठेवील आणि तुझा उद्धार करील. जा. थोडक्यात त्याचा उद्धार लवकर करण्याकरता अगस्तींचं पुण्य वापरलं भगवंतानी, त्याच्या तळमळी करता. आणि तो गजेंद्र झाला. मग त्याच्या गजेंद्राचं वर्णन करणारे अनेक श्लोक आले की तो किती पराक्रमी होता. तर म्हणाले त्यानं एखाद्या डोंगराच्या कड्याला धडक दिली ताडकन, तर डोंगर उधळून पडायचा. 10 लोकांच्या हातात असं मिठीत न मावणारं एखादं मोठं वडाचं झाड असेल, त्यानं जर सोंडेत असं धरलं, उपटलं आणि आकाशात फेकून दिलं तर ते परत यायला 1 महिना लागायचा. असा पराक्रमी होता. पण गेल्या जन्मी जसा नरेंद्र होता तसा या जन्मी गजेंद्र होता. बर का. इंद्र होता ना गेल्या जन्मी. नर म्हणजे माणूस आणि त्यातला मुख्य म्हणून इंद्र, नरेंद्र असा होता. आणि असा तो सगळ्या प्राण्यांची काळजी घ्यायचा. वाघ, सिंह, अस्वल, सगळे याला विचारायचे. याच्या एका कुठं घडलाय प्रसंग, राजस्थानमध्ये त्रिकुटाचल पर्वत आहे ना, त्याच्या आजूबाजूला घडलेला हा प्रसंग आहे. पुष्कर तीर्थाच्या जवळ. शुकदेव सांगतात राजा, एकदा खूप आवर्षण पडलं, दुष्काळ पडला, कोरडा दुष्काळ, प्यायला पाणी नाही, खायला चारा नाही. अशा स्थितीत हरण पटापट मरू लागले. असे सगळ्यांचे घसे सुकले. आणि त्यावेळेला या गजेंद्रानं विचार केला एका ठिकाणी बसून उपयोग नाही, म्हणून सगळ्यांना बरोबर घेतलं आणि पाण्याच्या शोधामध्ये हे एका ठिकाणी येऊन पोहोचले, जिथे पुष्कर नावाचं सरोवर होतं, त्याला जिवंत झरे होते आणि त्यामुळे भरपूर पाणी होतं. सगळ्यांना हायसं वाटलं, पाणी मिळालं, भरपूर पाणी प्याले. हत्तीनी आपले पिल्लं घासून पुसून साफ केली. सगळे प्राणी भरपूर पोहले आणि आता बाहेर निघायचं. सगळ्यांना वडीलकीच्या नात्याने चला चला बाहेर, चला चला बाहेर. काही प्राणी एखादा असू शकतो आतमध्ये, मगर वगैरे, चला बाहेर चला. सगळ्यांना बाहेर काढलं. सगळे प्राणी निघून गेले आणि हत्ती हा एकटा गजेंद्र पोहतोय.